नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मनोबल मजबूत असेल तर काहीही शक्य आहे, याचा प्रत्यय रत्नागिरीतील एका अंगावर अक्षरशः काटा आणणाऱ्या घटनेनं दिलाय। ही घटना जयगड ते हर्णे दरम्यानच्या समुद्रात दिनांक 24 डिसेंबरला घडली। बोटीचा तांडेल कसा असावा याचं उत्तम उदाहरण या बुडालेल्या बोटीचा तांडेल नरेश चौगुले यानं जगाला दाखवून दिलंय। दापोलीमध्ये हर्णे बंदरातील बोट 24 डिसेंबरला खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती। या नौकेवर बोटीचे तांडेल नरेश रामचंद्र चौगुले, त्यांचा मुलगा पराग चौगुले, दीपक महसला, वैभव चौगुले आणि दिलीप असे 5 जण होते। मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास समुद्र खवळला होता। लाटांवर लाटा येऊन बोटीला धडकत होत्या। त्यातच एक मालवाहू जहाज मच्छीमार बोटीच्या बाजूने वेगात गेलं, त्यामुळे लाटांचा जोर आणखीनच वाढला। या लाटांमुळे मासेमारी बोटीत पाणी शिरलं। हळूहळू बोट पाण्यात बुडू लागली। बोटीत पाणी शिरल्याने लाईफ जॅकेट घालून या 5ही खलाशांनी जीव वाचवण्यासाठी खवळलेल्या समुद्रात उडी मारली। बोटीचा तांडेल नरेश चौगुले हे वारंवार सर्वांना दिलासा देत होते। जी काही गोष्ट हाताला लागेल तिला धरून फक्त तरंगत राहा, दम टाकू नका, अशा सूचना ते पहाटे 6 वाजेपर्यंत खलाशांना करत होते। तब्बल 4 तास खवळलेल्या पाण्यात लाटांचा मार खात हे खलाशी थकले होते। अखेर पहाटे 6 वाजता नरेश चौगुले यांनी खलाशांमध्ये असलेल्या आपल्या मुलाचीही पर्वा न करता बाकी सर्वांना तेथेच थांबवून स्वतः पोहत जाऊन मदत आणण्याचं ठरवलं। नरेश चौगुले मदत आणण्यासाठी निघाले तेव्हा मी जाऊन मदत घेऊन येतो, परत आलो तर तुमचा नाहीतर देवाचा, असं त्याने आपल्या मुलासह सहकाऱ्यांना सांगितलं। तब्बल 7 तास ते पोहत होते, मात्र कुठेच कोणतीही बोट अथवा प्रशासनाची टेहाळणी नौका त्यांच्या नजरेत येत नव्हती। मदत मिळण्याची आशा धुसर झाली असतानाच दुपारी 1:15 वाजण्याच्या दरम्यान त्यांना गोव्याच्या सीमेवर एक नौका लांबवर दिसली। आधीच थकलेल्या चौगुले यांनी तब्बल 15 किलोमीटर अंतर पोहत पार करून ती नौका गाठली। त्या नौकेपर्यंत जाऊन त्यांनी आपल्यासोबत घडलेली घटना थोडक्यात सांगून आपल्यासोबतच्या इतर खलाशांना वाचवा अशी विनंती चौगुले यांनी त्या नौकेला केली। त्यांना नौकेत घेण्यात आलं। त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता ती बोट खलाशांच्या दिशेनं रवाना झाली। इतर खलाशांजवळ नौका नेत बाकीच्या खलाशांनाही नौकेवर घेण्यात आलं। तब्बल 12 तास खवळलेल्या खोल समुद्रात पाण्याशी झुंज देत या तांडेलने आपल्या 4 खलाशांचे जीव वाचवले। त्यानंतर नरेश चौगुले यांनी आपल्या कुटुंबियांना 5 पंढरी गावात फोन केला। तेथून हर्णे बंदरात फोन गेला आणि हर्णे बंदरातून 2 फायबर बोटी या खलाशांना परत आणण्यासाठी निघाल्या आणि अखेर 12 तासांच्या थरारानंतर 5ही जण सुखरूप किनाऱ्यावर परतले। त्यानंतर सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले। या सगळ्यात खरे हिरो ठरले बोटीचे तांडेल नरेश चौगुले। त्यांच्या जिद्दीसमोर खवळलेला समुद्रही हरला। यांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जाते। मी जाऊन मदत घेऊन येतो, आलो तर तुमचा नाहीतर देवाचा, असं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं। त्यांचे हे शब्द इतरांना दिलासा देण्याबरोबरच काळजाला हात घालणारेही ठरले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।